सर्वांना हरिओम. आज आपण मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 166चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 166 असा आहे. अहंकार विस्तारलाया देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्याचा, मळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. आपण पुन्हा एकदा श्लोक आहे. अहंकार विस्तारलाया देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, मळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. या श्लोकातल्या काही शब्दांचे आपण अर्थ पाहूया. पहिल्या चरणात शब्द आलेला आहे अहंकार. तसा आपल्याला अहंकाराचा अर्थ माहीत आहे. इथे त्याचा अर्थ आहे देहाचा अहंकार. देहाचा अहंकार. पुढे शब्द आहे विस्तारला, म्हणजे वाढला, विस्तार झाला. शब्दशः अर्थ आहे विस्तार झाला. दुसऱ्या चरणात शब्द आहे मित्रादिके, म्हणजे मित्र नातेवाईक इत्यादी. मित्र नातेवाईक इत्यादी. मोहचा अर्थ आहे आसक्ती. मोह म्हणजे आसक्ती. तिसऱ्या चरणात शब्द आलेला आहे. पहिला शब्द आहे तिसऱ्या चरणात बळे, म्हणजे अभ्यासाने, दृढ निश्चयाने. बळेचे दोन होतात, अभ्यासाने, दृढ निश्चयाने. आणि शेवटी शब्द आहे हरावी. हरावीचा अर्थ आहे दूर करावी. दूर करावी. त्याच्यावर एक शब्द येऊन गेला भ्रांती. भ्रांतीचा अर्थ आहे मनातला संशय, विकल्प. असे दोन होतात. भ्रांती म्हणजे मनातला संशय, विकल्प. स्वामीजी सांगतात, मी म्हणजे देह असा या देहाबद्दलचा अहंकार वाढला. ही भावना एकदा का मनात दृढ झाली की स्त्री म्हणजे पत्नी, पुत्र, मित्र, आप्तस्वकीय यांच्यावरील प्रेमाने म्हणजे मोहाने मनुष्य जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतो. म्हणून दृढ निश्चयाने हे अज्ञान दूर केले पाहिजे. अभ्यासाने अज्ञान दूर झाले म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येण्याची चिंता दूर होईल. यासाठी प्रत्येकाने नेहमी संतांची संगत धरावी. आपण या श्लोकाचा पुन्हा एकदा अर्थ ऐकूया. स्वामीजी सांगतात, मी म्हणजे देह असा या देहाबद्दलचा अहंकार वाढला. ही भावना एकदा का मनात दृढ झाली की स्त्री म्हणजे पत्नी, पुत्र, मित्र, आप्तस्वकीय यांच्यावरील प्रेमाने म्हणजे मोहाने मनुष्य जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. म्हणून दृढ निश्चयाने हे अज्ञान दूर केले पाहिजे. अभ्यासाने अज्ञान दूर झाले म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येण्याची चिंता दूर होईल. यासाठी नेहमी सर्वांनी, प्रत्येकाने संतांची संगत धरावी. असा श्लोकात आपल्याला थोडक्यात अर्थ सांगता येईल. समर्थ सांगतात, मानवी जीवन मुळातच अपूर्ण आहे.
मानवी जीवन कसं आहे, अपूर्ण आहे. ज्या जगाच्या परिसरात आपण जीवन जगतो त्यामध्ये आपल्यासाठी थांबणारे, आपली वाट पाहणारे असे काही नाही आणि कोणीच नाही. सर्व प्राणी मात्र काळाच्या म्हणजे मृत्यूच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. जीवनाची लुकलुकणारी ज्योत मृत्यूच्या गडद अंधारात गडप होऊन जाते. जीवनाची लुकलुकणारी ज्योत मृत्यूच्या गडद अंधारात गडप होऊन जाते. अशा रीतीने जे आयुष्य एकदा हातून निसटते त्याचे दर्शन पुन्हा कधीच होत नाही. पुन्हा केव्हा घडेल याचा नेम नाही. तरीही मनुष्य आशा, ममता, मोह, आसक्ती, अहंकार यांच्या जाळ्यात स्वतःला अडकवून घेतो आणि पदरी दुःख पाडून घेतो. आशा म्हणजे काय? मला आणखी हवे, मला आणखी पाहिजे, म्हणजेच जे मिळाले आहे त्यात समाधान नाही. जास्तीचा हव्यास म्हणजे आशा. ममता म्हणजे काय? ममता म्हणजे हे माझे, ते माझे आणि सगळेच माझे. मम म्हणजे माझेपणाचा भाव, याचा अर्थ आहे ममता. या आशा ममता माणसाला दुःख सागरात लोटून देतात. अहंकार तर आपल्याला अधोगतीकडे नेतो. अहंकार आपल्याला अधपतनाकडे नेतो. काम, मद, मत्सर, तिरस्कार हे विकार आपल्याला भुलवतात आणि त्यातही कामवासना ही जबरदस्त आहे. कामवासना जबर म्हटलेला आहे. डोक्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन आपण माझे माझे म्हणून राहतो. जे खरोखर माझे नाहीच आहे, जे खरोखर माझे नाहीच आहे ते आपले मानून त्या सर्वांची जबाबदारी आपण आपल्यावर ओढून घेतो, आपल्या अंगावर आपण ओढून घेतो. आयुष्य निरर्थक वाया जाते आहे याची जाणीव होत असतानासुद्धा आपण प्रपंचाचेच म्हणजे माझेपणाचे ओझे फेकून द्यायला तयार होत नाही. आपल्याला सर्वांना कळतं आहे आपलं आयुष्य वाया चाललेलं आहे, निरर्थक चाललेलं आहे. परंतु तरी देखील आपण माझेपणाचे घेतलेले ओझे फेकून द्यायला तयार होत नाही. आपल्या अज्ञानातून अविवेक जन्माला येतो. त्यातून देहबुद्धी बळावते आणि तीच देहबुद्धी आपल्याला आत्मबुद्धीपासून म्हणजे भगवंतापासून दूर नेते. देहबुद्धी किंवा अहंता एखाद्या भूतबाधा झालेल्या माणसाप्रमाणे आपल्याला वाटेल तसे वागायला लावते. नश्वर जगाच्या मोहात पडून माणसे फुकट मरून गेली. नाशिवंत जगाच्या मोहात पडून आसक्तीत राहून माणसे फुकट मरून गेली, मरताहेत. हे सर्व आपण रोज अनुभवतो, आपण पाहतोसुद्धा. तरीही आपला अहंकार, देहाहंकार तिळमात्रसुद्धा कमी होत नाही. आपण आपल्या शरीरालाच खरे मानल्या कारणाने पत्नी, मुले, नातेवाईक, मित्र, स्थावर जंगम संपत्ती यांनासुद्धा खरेच मानतो. परंतु बारकाईने विचार केला तर यापैकी
कोणीही माझे नाही. संत महात्मे पुन्हा पुन्हा सांगतात, नाही कुणाचे कोणी मनुजा, नाही कुणाचे कोणी. कसली आई, कसला बाप, कसली बहीण, कसला भाऊ, कसले सखे, कसले सोयरे, कसली बायको, कसली मुळे बाळे, कसली इतर नाती, ही सर्वजण ममत्वामुळे आपण आपली मानलेली असतात. हे ओळखून या जगात राहावे. ही सर्व मंडळी सुखाच्या लालसेपोटी आपल्या भोवती गोळा झाली आहे. आपल्या सुखदुःखांचे वाटेकरी यामध्ये कोणीही नाही. आणि त्याच्याकरता आपण उदाहरण देखील येतो. सर्वांना परिचित असलेलं पुराणातलं उदाहरण, वाल्या कोळा गेला होता हेच विचारायला. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, घरच्यांनी प्रत्येक सांगितलं, आई वडील पत्नी मुलं बाळ सर्व सांगितलं की तुमच्या कोणत्याही कर्मामध्ये आम्ही सहभागी नाही, आम्ही वाटेकरी नाही आहोत. ही सर्व मंडळी ममत्वामुळे आपल्याला चिकटून बसलेली आहे. आपल्या सुखदुःखाचे वाटेकरी यामध्ये कोणी नाही. म्हणून कसला प्रपंच, कसले कुळ, विनाकारण आपण तळमळ करू नये. समर्थ सांगतात, आपल्याजवळ असलेले धनधान्य, ऐश्वर हे सर्व, किंबहुना या सर्व गोष्टी नाशिवंतच आहेत. काळाचे म्हणजे मृत्यूचे धन आहे असं म्हटलेलं आहे एके ठिकाणी. देह हे काळाचे, धन कुबेराचे. आपला देह काळाचं धन आहे आणि त्यामुळे देहासंबंधी असलेले सर्व मृत्यूचे धन आहे, काळाचे धन आहे. म्हणून कसले घर, कसला संसार, त्या क्षणभंगूर टिकणाऱ्या गोष्टीसाठी आपण आटापिटा खटपटी लटपटी करण्याचे काहीच कारण नाही. जन्मभर आपण या सर्वांचे ओझे वाहून अखेर हे सर्व सोडून जावेच लागणार आहे. प्रत्येकाला हे सर्व सोडून जायला लागणार आहे. हे जग आणि आपले शरीरसुद्धा. कसले तारुण्य, कसले वैभव, कसला विलास, कसला नखरा, हे सर्व काही झूट आहे, आपली भ्रांती आहे. म्हणजे जे माझे कधीच नव्हते ते सर्व माझे आहे अशी विपरीत भावना निर्माण होणं, याला वेदांतामध्ये भ्रांती म्हटले आहे. जे माझे कधीच नव्हते ते सर्व माझे आहेत अशी विपरीत भावना होणं म्हणजेच भ्रांती आहे. हा जीवाला भुलवून फसवणारा देखावा आहे. प्रपंच म्हणजे काय? जीवाला भुलवून फसवणारा देखावा आहे. याच क्षणी अशा अवस्थेमध्ये जर मृत्यू आला तर आपण देवाला अंतरतो, आपण भगवंतापासून लांब जातो. कारण काय? आपण सतत माझेचा ध्यास घेतल्याने आपण या दिखाऊ, नकली, बनावटी प्रपंचात स्वतःला अडकवून घेतो. मनुष्याने आजपर्यंत अनेक जन्म घेतले आहेत. प्रत्येक जन्मात जन्मदाता आईवडील असतातच. कोणताही जन्म असो, पशु पक्षी मनुष्य, प्रत्येक जन्मामध्ये जन्मदाता आईवडील असतातच. मग आपण जर हिशेब केला तर आपले आत्तापर्यंत कितीतरी आईबाप होऊन गेले. त्याचप्रमाणे बायको, मुले, मुली, मित्र, नातेवाईक
यांची संख्या तर मोजताच येणार नाही. पूर्वकर्मांच्या ऋणानुबंधाने, मागील काही जन्मातल्या कर्माच्या ऋणानुबंधाने आपण एके ठिकाणी गोळा झाले आहोत, एकत्र झाले आहोत. अशा वेळी या सर्वांना सर्वस्वी आपले मानणे म्हणजे मूर्खपणा आहे. समर्थ सांगतात, नदीचं वाहतं पाणी आहे, ज्यावेळेला ते पठारावर वाहतं, सपाट जागेवरनं डोंगरावरनं वाहतं, त्यावेळेला ते लाकडाचे ओंडके एकाला चिकटून असतात, एकमेकाला चिकटून असतात. पण ज्यावेळेला ते उतारा लागतात त्यावेळेला कोणता ओंडका कुठे जातो, कोणता ओंडका पुढे जातो काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मागच्या जन्मातल्या ऋणानुबंधामुळे आपण एके ठिकाणी गोळा झाले आहोत, एकत्र आलो आहोत. आत्ता ऐकलं तसं, मागच्या जन्मामध्ये आपले आईवडील कोण होते माहीत नाही, मित्र परिवार कोण होता माहीत नाही, पत्नी मुलं सर्व कोण होतं माहीत नाही. म्हणून अशा वेळेला या सर्वांना सर्वस्वी माझे म्हणणे म्हणजे समर्थ सांगतात मूर्खपणा आहे. हे सर्व जाऊ द्या हो, पण आपले म्हणून आपण मानलेले शरीरसुद्धा खरे आहे काय? आपण या शरीराला जे समजतो माझे शरीर, हे तरी खरे आहे काय? शाश्वत आहे काय? तर ते सुद्धा खरे नाही, ते सुद्धा खरे नाही. एक ना एक दिवस आपल्याला हे सर्व जग आपल्या शरीरासह सोडून जावे लागणार आहे. आपल्या अगोदर जन्माला आले म्हणून पूर्वज, आणि आपल्यानंतर जन्माला आले ते सुद्धा मरण पावले आहेत. आपले पूर्वज आणि आपल्यानंतर जन्माला आलेले ते देखील मरण पावलेले आहेत. तरीही आपण अहंकाराची पट्टी डोळ्यावर बांधलेली असल्याकारणाने आपल्याला हे सत्य वाटत नाही. प्रत्येक जन्माला आलेला प्राणी हा मरणार आहे हे सत्य आहे, पण मनुष्याने अहंकाराची पट्टी आपल्या डोळ्यावर बांधलेली असल्याकारणाने आपल्याला हे सत्य वाटत नाही, हे सत्य दिसत नाही. जगद्गुरू संत तुकाराम महाराज एका अभंगातून आपल्याला या वास्तवाची, सत्याची जाणीव करून देतात. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. काय सांगतात? आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. म्हणून एका भगवंताशिवाय या त्रैलोक्यात आपले कोणीही नाही. भावभक्तीच्या बलाने आपण भगवंताला घट्ट धरून ठेवले पाहिजे. या चराचर विश्वातील सर्वच व्यवहार एकमात्र भगवंताच्या सत्तेने चालतात. सर्व व्यवहार भगवंताच्या सत्तेने, त्याच्याच इच्छेने चालतात. तोच आपल्याला जन्माला घालतो, तोच आपल्याला सांभाळतो, आणि म्हणून त्याला कधी न विसरणे यातच खरे माणूसपण आहे. भगवंताने आपल्याला प्रपंच हा सांभाळण्यासाठी दिला आहे, त्याच्या योग्य रीतीने पालन करण्यासाठी दिला आहे. आपण त्याचे पालक आहोत, प्रपंचाचे आपण पालक आहोत. आपल्याला पालन करायचे. आई वडील असतील, पत्नी असेल, पती असेल, मुलं बाळं असतील,
यांचा आपण पालक आहोत. प्रपंच म्हणजे आपली जागीरदारी नाही, आपण त्याचे मालक नाही आहोत. भगवंताने अत्यंत विश्वासाने आपल्यावर सोपवलेला आहे, आपल्यावरती जबाबदारी दिलेली आहे. म्हणून आपण फक्त विश्वस्त आहोत. याच्यावर माझा कोणताही अधिकार नाही. प्रपंचातल्या कोणत्याही गोष्टीवर माझा अधिकार नाही, हे सत्य आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे. एका भगवंताखेरीज जी जी इच्छा मनात बाळगावी, तिच्यातून शेवटी निराशाच पदरी पडते. माझे माझे करता करता शेवटी केलेले सर्व श्रम वाया जातात, व्यर्थ जातात. देवांचा तो देव अत्यंत कृपाळू आहे, दयाघन आहे, करुणानिधान आहे. त्याचे कौशल्य आपल्याला कळत नाही आणि कळणारही नाही. स्वतःच्या कृपाळू स्वभावामुळे तोच सर्व जीवांचा सांभाळ करतो आहे. म्हणून मनुष्याने कोणतीही चिंता करू नये. भगवंतच सर्व जीवांचा सांभाळ करतो, म्हणून कोणतीही चिंता करू नये, असं आपल्याला संत एकनाथ महाराज सांगतात. त्यांचा एक अभंग आहे, त्यामध्ये वर्णन करतात. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. जो भगवंत सर्व जीवांचा सांभाळ करतो, तुझं मोकलील ऐसे नाही, तुझा करणार नाही का? करतोच आहे. ज्या सुखाच्या प्राप्तीसाठी आपण आपल्या आयुष्यातला क्षण आणि क्षण वेचूनसुद्धा आपल्या पदरी दुःखच पडते, त्या प्रपंचाचा त्याग करून ज्याला खरे सुख पाहिजे असेल, ज्याला खरे सुख पाहिजे असेल, त्याने भगवंताच्या चरणी आपले मन लावावे, त्याला शरण जावे, त्याच्या भजनामध्ये रंगून जावे. मी आणि माझे या भ्रांतीतून बाहेर पडावे. या भ्रांतीतून बाहेर पडले की आपोआपच चिंतेतून, विवंचनेतून मुक्ती मिळेल. आणि हीच गोष्ट समर्थ या श्लोकाच्या 3ऱ्या चरणातून आपल्या सांगतात. बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी. एकदा का आपली भ्रांती निघून गेली, भ्रांतीतून बाहेर पडलो की मग आपल्याला जन्म मरणाची चिंता नाही. थोडक्यात श्लोकाचा सारांश काय आहे? आपण एक गुणगाठ मनाशी निश्चित बांधून घ्यावी की हे शरीर ज्याला मी माझे समजतो आहे, ते माझे नाही. तर इतर नातेवाईकांची गोष्टच कशाला? समर्थ पहिल्या ओळीतून सांगतात त्याप्रमाणे, अहंकार विस्तारला या देहाचा. देहाचा अहंकारच या ठिकाणी विस्तार पावला आहे. खरं तर मनातलाच अहंकार देहरूपाने विस्ताराला आला आहे. आणि त्यामुळे स्वतःच्या देहाबरोबरच इतरांचे देहसुद्धा त्या प्रमाणात आपण आपल्या मनाने मायेच्या कक्षेत ओढून घेतले आहे. या सर्वांना आपल्याला मोहून टाकले आहे, आपल्याला लोभात टाकले आहे. याची आपल्याला आसक्ती आहे. म्हणून आपल्यासमोर पुन्हा नवीन जन्म निर्माण होतो. पण या सगळ्यांचे बीज कशामध्ये आहे? सगळ्यांचे मूळ कारण काय? तर अहंकारच आहे. हा अहंकार जाण्यासाठी स्वामीजी आपल्याला वारंवार कळकळीने सांगतात.
सदा संगती सज्जनाची धरावी. पण अजून एक गोष्ट आहे, ती आपण लक्षात ठेवली पाहिजे की नातेवाईक हे वाईट नाही. नातेवाईक हे वाईट नाही, त्याज्य तर नाहीतच, फक्त त्यांच्याबद्दलचा असलेला अहंकार वाईट आहे. हेच खरे आहे. आपल्याला आपल्या नातेवाईकांबद्दल, प्रपंचातल्या अन्य गोष्टींबद्दल जो अहंकार आहे आणि ज्याच्यावर आपण माझ्यावारी म्हणतो ते वाईट आहे. नातेवाईकांना वाईट म्हटले, जर आपण नातेवाईक वाईट आहेत असं म्हटलं तर प्रत्येकजण, अगदी मी सुद्धा, कोणाचा ना कोणाचा तरी नातेवाईक आहेच ना. मग नातेवाईक वाईट कसे? म्हणून या श्लोकातून समर्थांना असे सांगायचे आहे की इतर लोक वाईट नाहीच आहेत. आपल्या अहंकारामुळे आपण इतरांबद्दलचा मोह वाढवतो. तो मोह कमी करून त्या मोहपाशातून बाहेर पडून यायचं. मग आपल्याला भगवत स्वरूप प्राप्त होईल, भगवंताचं स्वरूप कळेल आणि भगवंतामध्ये आपल्याला विलीन होता येईल. त्याकरता स्वामीजी पुन्हा सांगतात, अहंकाराचा त्याग करा, अहंकाराचा नाश करा. आणि तो अहंकार नष्ट होण्याचं एकच ठिकाण म्हणजे संत संगती. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.